हाय एव्हरीवन, हाव आर यू ऑल आणि स्वागत आहे तुमचं आपल्या रेनूज ब्युटी हब या यूट्यूब चॅनलवरती. आणि आज आपण पाहणार आहोत आय मेकअप. सो हा जो व्हिडिओ आहे तुम्ही शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे. खूप सुंदर असा आय लुक आहे, तर तुम्ही तो लास्टपर्यंत पाहायचा आहे आणि क्रिएटही करायचा आहे. खूप तुमच्यासाठी हेल्पफुल होणार. सायडर ब्रायडल तुम्ही ऑल. चला तर मग आपण स्टार्ट करूया. आपण काय करणार आहोत तर आपण आपल्या आईजवरती कन्सिलर यूज करणार आहोत, कारण की आपले जे आईज असतात डार्क सर्कल असतात, ब्लॅक असतं, त्याच्यामुळे आयशॅडो हे उठून दिसत नाहीत. म्हणून आपल्याला तिथे पूर्ण आईजवरती कन्सिलर यूज करायचं आहे. कन्सिलर हा तुम्ही स्किनच्या 2 ते 3 शेड डार्क नाही फेअर यूज करायचा आहे. आणि त्याच्यानंतर तुम्हाला ब्लेंडिंग ब्रश घ्यायचा आहे, फ्लफी असा ब्रश, आणि पूर्ण आईजवरती एका लाईट आयशॅडोने ब्लेंडिंग करून घ्यायचं आहे. ते झाल्यानंतर आपल्याला क्रीज लाईनवरती यायचं आहे आणि क्रीज लाईन बनवायची आहे. क्रीज लाईनवरती पण आपण डार्क शेडच यूज करतो. आणि त्याच्यानंतर आपण आउटर कॉर्नरपासून स्टार्ट करत आहोत. तर आउटर कॉर्नरला मी काय केलं आहे, डार्क ब्राऊन कलर घेतला आहे. मिडललाच म्हणजेच आयबॉलवरती मी ब्राऊन घेतला आहे आणि इनर कॉर्नरला मी लाईट ब्राऊन घेतला आहे. असं आपण कॉम्बिनेशन घेतलं आहे. सो त्याच्यानंतर मी आयबॉलवरती शिमर यूज केला आहे. आणि मॉडेलने आपला ब्लॅक ड्रेस वेअर केला असल्यामुळे मी थोडंसं आउटर कॉर्नरला ब्लॅकचं मी शेड दिला आहे. तर त्याच्या ठिकाणी जर तुम्ही समजा साडी वेअर केली आहे, तुमचं जे ड्रेस आहे, आउटफिट तुमचं जे आहे त्याच्या अकॉर्डिंग तुम्ही पर्पल ब्ल्यू जे पण आहे तुम्ही तिथं ब्लॅकच्या ठिकाणी तुम्ही देऊ शकता. आणि त्याच्यानंतर आपल्याला स्टार्ट आपण करत आहोत पुढे नेक्स्ट. तो ते झाल्यानंतर आपण काय करणार आहोत तर लायनर ज्यावेळेस आपण यूज करतो ना, तेव्हा आपल्याला काय करायचं आहे तर हायजीन मेंटेन करण्यासाठी आपण प्रोडक्ट कधी डायरेक्ट यूज करायचे नाहीत. आपल्याला ते एक मिक्सिंग प्लेटवरती किंवा हँडवरती असं आपल्याला प्रोडक्ट घ्यायचं आहे. सो ते झाल्याच्या नंतर लायनर लावताना ज्यांची मॅच्युअर्ड स्किन असते, ज्यांचे तिथे रिंकल्स असतात, तेव्हा तुम्हाला काय करायचं आहे तर तिथे तुम्हाला आपल्या दोन्ही फिंगरने ना आउटर कॉर्नरला स्ट्रेच करायचं आहे, टाईट पकडायचं आहे. तेव्हा काय होणार, तुमची जी विंग असते ना ती एकदम प्रॉपर होणार आहे. सो म्हणून तुम्हाला तिथे स्ट्रेच करायचं आहे थोडंसं. मग कसं छान एकदम विंग आपल्याला जशी हवी तशी होणार आहे. दोन्ही बाजूचा लायनर झाल्यानंतर तुम्हाला एकदम व्यवस्थित चेक करायचं आहे की आपण लायनर हा व्यवस्थित झाला आहे का, कुठे थोडंसं कमी जास्त होतं तर ते आपल्याला फिनिशिंग देऊन घ्यायचे आहे. ही तुम्हाला टेक्निक कशी वाटली तेही तुम्हाला म्हणजे तुमच्यासाठी खूप छान टिप्स होती ही, की आपल्याला फिंगरने स्ट्रेच करायचं आहे, त्याच्यामुळे आपला जो शेप आहे तो एकदम प्रॉपर येतो. आता आपला लायनर करून झाल्यानंतर आपण काय करणार आहोत तर काजळ पेन्सिल. तर आपण काजल लावलं आहे खाली वॉटर लाईनला, आणि वॉटर लाईनला खाली काजळ लावले तर आपण तुम्ही पहा डोळे कसे दिसतात त्यांच्या आईज आता सध्या. पण आता मी जेव्हा वरती वॉटर लाईनला मी काजळ लावून घेणार तेव्हा तुम्ही डिफरंट पाहू शकता. खूप हेल्पफुल आणि खूप छान ट्रिक आहे ही, तर तुम्ही नक्की ट्राय करायचं आहे. आणि जेव्हा तुमचे आईज मोठे असतील तेव्हाही तुम्ही ही ट्रिक नक्की वापरायची आहे, कारण की तेव्हा तुमचे डोळे छोटे दिसण्यासाठी इथे हेल्प होते. आणि खूप सुंदर, आता तुम्ही पहा किती छान डोळे दिसत आहे ना, शेप हा एकदम सुंदर दिसतोय. तर ते झाल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं आहे तर आपल्याला लॅश लावायचे आहेत. तर आयलॅशेस लावताना आपल्याला काय आहे, रेडीमेड लॅशेस ह्या कोणत्या मोठी साईज असते ना, तर आपल्याला आईच्या हिशोबाने लॅश कट करून घ्यायचे आहे आणि त्याला यू शेपमध्ये जसं मी ते व्हिडिओमध्ये करते असं तुम्हाला शेप द्यायचा आहे, नक्की तुम्हाला स्ट्रेच एकदम स्ट्रेट करायचे आहे. तर तसं करून तुम्हाला इनर आणि आउटरला प्रॉपर व्यवस्थित ग्ल्यू लावून घ्यायचं आहे, म्हणजे आपली लॅश जी आहे ही मधूनच निघणार नाही आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला थोडंसं फिनिशिंग म्हणून लिक्विड लायनरने मी तिथे फिनिशिंग देत आहे. सो तुम्ही ही केअरफुली एकदम तसं करायचं आहे. आपला लिक्विड लायनर जो आहे तो आपला झाल्याच्या नंतर आपल्याला एकदम व्यवस्थित करून झाल्याच्या नंतर तो एकदम छान करून घ्यायचा आहे. जर थोडंसं कमी जास्त काय असेल तर तेही आपल्याला पहिलाच बघायचं आहे. ते झाल्यानंतर आपण इथे पाहत आहात तुम्ही की मस्कारा लावत आहोत. तर मी कसं आईजला होल्ड केले मस्कारा लावताना, तुम्हीही असंच, म्हणजे पूर्ण मस्कारा हा लागतो आईजला, नाहीतर काय होतं की कुठे लागतो कुठे नाही लागत, हे प्रॉब्लेम तुम्हालाही होतात ना. तर आपण दोन्ही लोअर आणि अप्पर लॅशला आपण मस्कारा करून घेतला आहे. असं छान तुम्हाला हे मस्त व्यवस्थित एकदम मस्कारा करायचा आहे. ते झाल्यानंतर मी आयब्राव करत आहे. तर ब्राव तुम्हाला फिल करून घ्यायचे आहेत. ब्राव फिल करताना मी जी टिप्स असते शेअर करण्याची तुम्हाला मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. आणि हा आहे आपला फायनल लुक. तुम्हाला कसा वाटला